नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी उठताच थकवा येणं, वारंवार गॅस होणं, बद्धकोष्ठता आणि अकारण अशक्तपणा या काही अशा गोष्टी आहेत. तुमची आतडे त्या आतून बिघडवू लागतात आणि हे याचं लक्षण असतं. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज त्याच गोष्टी खात आहात ज्या तुम्हाला आतून नष्ट करत आहे आणि तुम्हाला ते कधीही माहीत होत नाही. जर तुम्ही आज लक्ष दिलं नाही तर उद्या खूप उशीर होऊन जाऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या आतड्यांचा हळूहळू नाश करणाऱ्या त्या नक्की गोष्टी कोणत्या आहेत. आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटतं की तो व्यक्ती निरोगी आहे, परंतु सत्य काहीतरी वेगळंच दिसतंय. कारण तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवत आहे आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते माहीत देखील होत नाही आहे. जर तुम्ही त्या गोष्टींना वेळेवर थांबवलं नाही तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे तुम्हाला मोठे आजारसुद्धा होऊ शकतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे अशा 7 गोष्टी आणि त्या तुम्ही ऐकायलाच हव्यात. कारण तुम्हाला जर तुमचं जीवन वाचवायचं असेल तर या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिस्किट. बिस्किटमध्ये सर्वात मोठं लपलेलं विष असतं. तुम्हाला वाटतं की बिस्किटं हलकी असतात, चहा प्यायल्याने काय फरक पडतो किंवा बिस्किट चहा खाल्ल्याने काय फरक पडतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदीच उलट आहे. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किट पिठं हे शुद्ध साखर आणि रसायनांपासून बनवलेले असतात. हे तुमच्या पोटामध्ये जातं आणि हळूहळू चिकटायला लागतं आणि तुमच्या आतड्यांची साफसफाई तिथेच थांबते. तुम्हाला वाटतं की सर्व काही ठीक चाललं आहे, पण आतून तुमची पाचन प्रणाली जी आहे ती कमकुवत होऊ लागते. वारंवार तुम्हाला गॅस होतो, बद्धकोष्ठता होऊ लागते, पोट स्वच्छ होत नाही, ही त्याची लक्षणे असतात. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही विचार न करता दररोज सकाळ संध्याकाळ ते खात राहता. सकाळी चहा प्यायल्याने संध्याकाळी वेळ निघून जातो आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच म्हणजे हळूहळू ती सवय तुमचं शरीर आतून खराब करत असते. जर तुम्ही अजूनही थांबला नाहीत तर ही छोटीशी सवय भविष्यात एक मोठा आजारही बनू शकते. आता दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे थंड पेय. थंड पेय ते हळूहळू विषारी होत चालले आहे. जर तुम्ही थंड पेय प्यायले तर काय होईल असं तुम्हाला वाटतं, पण सत्य खूप भीतीदायक आहे. शीतपेयांमध्ये इतकी साखर असते की तुमच्या शरीराला आतून हलवते. फक्त एका बाटलीमध्ये अनेक चमचे साखर असते जी तुमच्या आतड्यांमध्ये जाते आणि वाईट जीवाणू वेगाने वाढवते. इतकंच नाही तर त्यात असलेले आम्ल तुमच्या पोटाच्या आतील थराला हानीसुद्धा पोहोचवत असतं. हळूहळू तुम्हाला ते जाणवेल, पोटामध्ये जळजळ, गॅस, जडपणा. मात्र यामागचं नेमकं कारण मला माहीत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यामध्ये दररोज अन्नासह किंवा मग मित्रांसोबत मजा करण्याची ही एक सवय बनत जाते आणि त्याच्यामुळे ते आपल्या पोटामध्ये जास्त जातं आणि हळूहळू काय होतं की ते तुमचे आतडे कमकुवत करतं. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचंच आहे तर आजपासून शीतपेयांपासून दूर राहायला शिका. आता तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे फास्ट फूड. आता फास्ट फूडमध्ये येतं पिझ्झा, बर्गर. चव घेण्यासाठी मजेदार आणि आतून खूप छान असतं. तुम्ही पिझ्झा किंवा बर्गर खाता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की कधीकधी हे खाल्ल्याने नक्की काय होईल, पण कधीकधी हीच एक सवय बनते आणि फास्ट फूडमध्ये जे असतं त्याच्यामध्ये असतं जास्तीचं तेल, पीठ आणि रसायने जी तुमच्या पोटात गेल्याने ते व्यवस्थित पचत नाही आणि हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जी आहे ती जमा होऊ लागते. खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्त झोपेची जाणीव होईल, पण प्रत्यक्षात तुमची पाचन प्रणाली जी आहे ती कमकुवत होत चालली आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्टी इतक्या स्वादिष्ट असतात की तुम्ही त्या पुन्हा पुन्हा खाण्यास सुरुवात करता. मित्रमैत्रिणींसोबत आठवड्याच्या शेवटी किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी हळूहळू ही सवय बनत जाते आणि तुमचं आरोग्य हळूहळू बिघडत जातं. जर तुम्ही आत्ताच थांबला नाहीत तर भविष्यात ते तुमच्या आतड्यांना पूर्णपणे कमकुवत करू शकतं. जितका गोड आतला शत्रू तितकाच मंद तुम्हाला तो शत्रू जो आहे तो त्रास देतो. तुम्हाला वाटतं की गोड पदार्थ हे चांगले आहेत. दिवसभरामध्ये वारंवार काहीतरी गोड खाणं हे तर खूप सर्वसामान्य आहे, पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुमच्या आतड्यांचा नाश करत जाते. जास्त साखरेचं सेवन केल्याने तुमच्या पोटातील वाईट जीवाणू जे आहे ते वेगाने वाढू शकतात आणि चांगले जीवाणू जे आहेत ते हळूहळू नष्ट होऊ शकतात. यामुळे तुमची पाचन प्रणाली कमकुवत होते, तुम्हाला भूक लागेल, थकवा जाणवेल आणि तुमचं पोटही स्वच्छ राहणार नाही. पण हे काय आहे हे तुम्हाला समजत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे
गोड जे आहे ते आपल्या शरीरासाठी सर्वात धोकादायक आहे. तुम्हाला ती खाण्याची इच्छा होते आणि हळूहळू ही सवय तुम्हाला आजारी पाडत जाते. जर तुम्हाला खरोखरच निरोगी राहायचं असेल तर आजपासून मिठाई खाणं कमी करा. त्याचबरोबर चहा घेणंसुद्धा कमी करा. पॅक केलेले फूड जे असतात, जे अल्पोपहार असतात, ते हळूहळू शरीराला आपल्या खाली करत असतात आणि सत्य हे आहे की ते हळूहळू विषाप्रमाणे कार्य करतात. ते ट्रान्स फॅट्स अतिरिक्त मीठ आणि रासायनिक संरक्षकांनी भरलेले असतात, जे हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा करतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही फक्त एक पाकीट खाल्लं आहे, परंतु हे एक पाकीट मोबाईल चालवताना किंवा रिकामे बसून टी व्ही पाहणं ही एक दैनंदिन सवय बनते आणि तुम्हाला त्याचं व्यसन केव्हा लागतं हे तुम्हाला देखील माहीत नसतं. हळूहळू तुमच्या पोटामध्ये जडपणा, सुस्ती आणि वारंवार भूक लागणं हे जाणवतं. हे सर्व एक लक्षण आहे की तुमचं शरीर आतून कमकुवत होत आहे. तरीही तुम्ही थांबला नाही तर या छोट्याशा सवयींमुळे मोठा आजारही होऊ शकतो. आता पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे रात्री उशिरापर्यंत जेवण न करणं. सर्वात मोठी शरीराची फसवणूक तुम्ही करत आहात. उशिरा खाता तेव्हा काय होतं असं आपल्याला वाटतं, पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीराला हानी पोहोचवत असते. रात्रीच्या वेळी तुमची पाचन प्रणाली मंदावते आणि जेव्हा तुम्ही उशिरा खाता तेव्हा ते योग्यरित्या पचत नाही, ज्यामुळे अन्न तुमच्या पोटामध्ये बराच काळ राहतं आणि हळूहळू आणि लगेच तुम्ही झोपीसुद्धा जाता. या छोट्या छोट्या चुका तुमचं आरोग्य बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच तंदुरुस्त राहायचं असेल तर आजपासूनच झोपण्याच्या 2-3 तास आधी खाणं सुरू करा, कारण अगदी ऐन वेळेवरती जेवण करणं आणि लगेच झोपणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरत असतं. आता 7वी जी चूक आहे ती बरेच जण करतात आणि ती म्हणजे कमी पाणी पिणं. प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे. कमी पाणी प्यायल्याने काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटत असेल, पण सत्य खूप वेगळं आहे. ही एक सवय तुमचं शरीर आतून खराब करत असते. पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला स्वच्छ करते, पण जेव्हा तुम्ही ते पाणी कमी पिता तेव्हा शरीराला घाण बाहेर येऊ शकत नाही आणि हळूहळू तीच घाण तुमच्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते. तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट व्यवस्थित स्वच्छ न होणं, सतत थकवा जाणवणं अशा गोष्टींच्या तक्रारी सुरू होतात. पण तुम्हाला हे समजत नाही की खरं कारण फक्त पाण्याची कमतरता आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक पाणी गांभीर्याने घेतच नाही. दिवसभरामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी प्या. ही छोटीशी निष्काळजीपणा हळूहळू एक मोठी समस्या बनते. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल तर आजपासून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. खबरदारी घ्या. जर तुम्हाला खरोखरच तुमचं आरोग्य वाचवायचं असेल तर केवळ ऐकणं नव्हे तर आजपासून या सवयींचा अवलंब करण्यासुद्धा सुरुवात करा. सर्वात प्रथम तर घरी शिजवलेलं अन्न खा. बाहेरच्या वस्तूंचं प्रमाण शक्य तितकं कमी करा. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला ही सवय लागत नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जिथे बसता तिथे पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवू शकता, जेणेकरून शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होईल. तुमच्या आहारामध्ये फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करा. हे आतडे स्वच्छ करतं, बळकट करतं आणि रात्रीचं जेवण लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याची चूकही करू नका. दररोज किमान 15 ते 20 मिनिटं चालणं किंवा मग हलकासा व्यायाम करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, जेणेकरून पचन योग्य होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, या वाईट सवयी हळूहळू सोडणं. तर या वाईट सवयी ज्या आहेत त्यासुद्धा हळूहळू सोडल्या जातील. प्रत्येक गोष्ट बदलणं कठीण असतं, पण आजपासून सुरुवात केली तर नक्कीच हे शक्य होऊ शकतं. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलात तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होऊ शकतात. मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमचं आरोग्य बिघडवत आहे. जर तुम्हाला खरोखरच निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर या सवयी आजच बदलण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा की छोट्या चुकांमुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आपण याच विषयावर अजून खोलात जाणार आहोत, कारण सत्य हे आहे की फक्त 7 गोष्टी टाळून चालत नाही, तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे बघण्याची सुद्धा गरज आहे. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात आणि सध्या तुमचं वय नक्की काय आहे.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल, म्हणजे तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर कृपया कमेंटमध्ये हो असं नक्की लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपल्या शरीराचं केंद्र म्हणजे आपलं पोट. तुम्ही कितीही महागडी औषधं घेतली, जिम केली, सप्लिमेंट्स घेतले, पण जर तुमचं पचनच व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. कारण 70% जास्त इम्युनिटी ही आपल्या आतड्यांवरतीच अवलंबून असते. आता विचार करा, तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला फ्रेश वाटत नाही, पोट नीट स्वच्छ होत नाही, वारंवार तुम्हाला गॅसेस होतात, पोट फुगलेलं वाटतं, थकवा येतो. हे सगळं नॉर्मल नाही आहे. हे तुमच्या शरीराचा सिग्नल आहे की काहीतरी बरोबर नाही आहे. चला तर मग आज आपण अशा काही नवीन सवयी आणि गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आतड्यांना हळूहळू नुकसान पोहोचवत आहे. सर्वात आधी येतं ते म्हणजे रिफाईंड ऑइल. तुम्हाला वाटतं की तुम्ही जे ऑइल खाता किंवा तेल खाता ते म्हणजे फक्त चव वाढवण्यासाठी असतं, पण बाजारात मिळणारी बहुतेक तेलं ही खूप प्रोसेस केलेली असतात आणि ती आपल्या आरोग्यासाठी अधिकच घातक असतात. या तेलांमध्ये नैसर्गिक घटक जे आहेत, नैसर्गिक पोषक घटक जे आहेत ते नष्ट झालेले असतात आणि शरीरात जाऊन ते सूज निर्माण करतात. त्यामुळे पचन हळूहळू बिघडतं. दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त चहा आणि कॉफी. सकाळी उठल्याबरोबर चहा, मग ऑफिसमध्ये कॉफी, संध्याकाळी पुन्हा चहा. ही सवय इतकी सामान्य झाली आहे की प्रत्येकाला ती चुकीची वाटतच नाही. पण जास्त कॅफेन तुमच्या पोटातील आम्ल वाढवतं आणि त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि डायजेशन प्रॉब्लेम सुरू होतात. आता तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे तणाव. तुम्ही काय खाता या इतकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा मनस्थितीमध्ये खाता. जर तुम्ही सतत तणावात असाल, घाईत असाल, मोबाईल बघत बघत खात असाल तर तुमचं शरीर अन्न योग्यरित्या पचवू शकत नाही. त्यामुळे आतड्यांवरती ताण येतो. चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे झोपेची कमतरता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता, सिरीज बघता, फक्त 4 ते 5 तास झोपता. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमचं शरीर रात्री स्वतःची दुरुस्ती करतं. जर झोपच पूर्ण झाली नाही तर पचन प्रक्रिया बिघडते. पाचवी गोष्ट म्हणजे फायबरचा अभाव. आजकाल लोक जास्तीत जास्त प्रोसेस फूड खातात, बाहेरची फूड खातात आणि फळभाज्या कमी खातात. पण फायबर हे आतड्यांसाठी साफसफाईचं काम करतं. जर फायबर कमी असेल तर बद्धकोष्ठता आणि टॉक्सिन्स जमा होतात. सहावी गोष्ट जी आहे ती म्हणजे जास्त मिठाचा वापर करणं. जास्त मीठ. तुम्हाला असं वाटतं की मीठ हे फक्त चवीसाठी आहे, पण जास्त मीठ हे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचा समतोल बिघडवतं. त्यामुळे आपलं डायजेशन वीक होतं. सातवी गोष्ट जी आहे ती म्हणजे सतत बसून राहणं. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसता, घरी येऊन TV बघता, शरीराची हालचाल कमी झाली की पचन प्रक्रिया स्लो होते. त्यामुळे अन्न पचायला सुद्धा वेळ लागतो आणि आपल्या आतड्यांवरती ताण येतो. आता प्रश्न असा आहे, यावर नक्की उपाय काय? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा. ते तुमच्या पोटाला साफ करण्यास मदत करतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोबायोटिक्स फूड खा, जसं की दही, ताक हे चांगले बॅक्टेरियाला वाढवतात. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हळूहळू खा, नीट व्यवस्थित चावून खा. डायजेशन तोंडापासून सुरू होतं. चौथी गोष्ट म्हणजे रोज चालणं किंवा हलका व्यायाम करणं. फक्त 20 ते 30 मिनिटे चालणं देखील तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पाडतं. पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल वापरताना खाणं टाळा आणि जेवणावरती लक्ष द्या. सहावी गोष्ट आहे साखर आणि त्याचबरोबर जंक फूड हे हळूहळू कमी करा. एकदम बंद करणं कठीण असतं, पण कमी करणं शक्य आहे. सातवी गोष्ट म्हणजे रोज पुरेशी झोप घ्या, किमान 7 ते 8 तास. मंडळी, लक्षात ठेवा, आरोग्य एका दिवसामध्ये बिघडत नाही आणि एका दिवसामध्ये ते सुधारतही नाही. हे सगळं छोट्या छोट्या सवयींवर अवलंबून आहे. आज तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुमचं उद्याचं आयुष्य, तुमचं उद्याचं आरोग्य नक्की ठरेल. जर तुम्ही आजपासून या गोष्टींवरती लक्ष दिलं तर तुम्ही अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता, स्वतःचं संरक्षण करू शकता. शेवटी फक्त एवढं सांगू इच्छिते, तुमचं शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असतं. फक्त तुम्हाला ते ऐकायला शिकलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवश्यक वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांचं आरोग्य उत्तम ठेवता येईल आणि ते सुद्धा निरोगी आयुष्य जगू शकतील. धन्यवाद.